कुटुंब नियोजनाची जबाबदारी पूर्णतः महिलांच्या खांद्यावर। अहिल्यानगर जिल्ह्यात फक्त 13 पुरुषांनी केली नसबंदी। कुटुंब नियोजनाची जबाबदारी अजूनही फक्त महिलांचीच आहे का? अहिल्यानगर मधील आकडेवारीने अनेकांना विचार करायला भाग पाडला आहे। सन 2025-26 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात कुटुंब नियोजनासाठी तब्बल 10,857 महिलांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली, तर पुरुषांची संख्या केवळ 13 इतकीच राहिली। राज्यभरही चित्र फारसे वेगळे नाही। एकूण शस्त्रक्रियांपैकी सुमारे 97.70% महिलांच्या तर फक्त 2.30% पुरुषांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत। आरोग्य तज्ञांच्या मते पुरुष नसबंदीबाबत समाजात अनेक गैरसमज असूनही कायम आहेत। शारीरिक कमजोरी येते, काम करण्याची क्षमता कमी होते किंवा पुरुषत्वावर परिणाम होतो अशा भीतीमुळे अनेक जण ही प्रक्रिया टाळतात। मात्र वैद्यकीय तज्ञ स्पष्ट सांगतात की पुरुष नसबंदी ही सोपी, रक्तविरहित आणि कमी वेळात पूर्ण होणारी प्रक्रिया आहे। कुटुंब नियोजन ही केवळ महिलांची नाही तर दोघांचीही समान जबाबदारी आहे। समाजातील मानसिकता बदलून पुरुषांचा सहभाग वाढला तर महिलांवरील आरोग्याचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो।